नृसिंहवाडी सरपंच पदासाठी धनाजीराव जगदाळे व मुकुंद पुजारी यांच्यात दुरंगी लढतीची चर्चा। श्री क्षेत्र नृसिंहवाडी ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीची चाहूल लागताच गावातील राजकीय वातावरण तापू लागले आहे। सरपंच पद यंदा खुल्या प्रवर्गासाठी राखीव असल्याने अनेक इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केली असली तरी सध्या गावात सर्वाधिक चर्चा दोन नावांची होत आहे। माजी सरपंच धनाजीराव जगदाळे आणि सामाजिक सहकार क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिमत्व मुकुंद पुजारी यांच्यात सरपंच पदाची दुरंगी लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। श्री क्षेत्र नृसिंहवाडी हे धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे गाव असल्याने येथील ग्रामपंचायत निवडणुकीकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागून असते। विशेष म्हणजे आगामी कन्यागत महापर्वकाळ 2028 लक्षात घेता यंदाची निवडणूक अधिक महत्त्वाची मानली जात आहे। लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणाऱ्या या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनुभवी आणि सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचे मत ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे। याच पार्श्वभूमीवर माजी सरपंच धनाजीराव जगदाळे यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे। ग्रामपंचायतीच्या कारभाराचा प्रदीर्घ अनुभव, विकास कामांमधील सहभाग आणि गावातील विविध प्रश्नांची जाण यामुळे त्यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे बोलले जात आहे। विशेष म्हणजे यापूर्वी 2 ते 3 वेळा कन्यागत महापर्व काळाच्या काळात विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत। त्यामुळे आगामी महापर्व काळाचे नियोजन, प्रशासनाशी समन्वय आणि विकास कामांची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांचे अनुभव संपन्न नेतृत्व उपयुक्त ठरेल असा विश्वास अनेक ग्रामस्थ व्यक्त करत आहेत। दुसरीकडे देवस्थान समितीचे मोठे अनुभव, ग्रामपंचायत सदस्य, शैक्षणिक विभागाचा मोठा अनुभव असून ते सध्या एका शैक्षणिक संस्थेचे चेअरमन म्हणून कार्यरत असणारे मुकुंद पुजारी हे देखील गावातील परिचित आणि प्रभावी व्यक्तिमत्व मानले जाते। सामाजिक, धार्मिक आणि सहकार क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य, विविध संस्थांमधील सहभाग आणि जनसंपर्कामुळे त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे। गावातील सर्वसामान्य नागरिकांशी असलेला त्यांचा जवळचा संपर्क आणि विकासाबाबतची भूमिका यामुळे त्यांच्याकडेही मतदार आशेने पाहत असल्याचे चित्र आहे। ग्रामस्थांच्या चर्चेत सध्या विकास, पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, भाविकांसाठी सुविधा आणि कन्यागत महापर्वकाळाची तयारी हे प्रमुख मुद्दे आहेत। या पार्श्वभूमीवर दोन्ही संभाव्य उमेदवारांकडे अनुभव, जनसंपर्क आणि नेतृत्व गुण असल्याने निवडणूक चुरशीची होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे। गावातील ज्येष्ठ नागरिक, व्यापारी, शेतकरी आणि युवक वर्गामध्येही या दोन नावाबाबत उत्सुकता दिसून येत आहे। धनाजीराव जगदाळे यांच्या अनुभवाला आणि विकास कामातील योगदानाला काही मतदार प्राधान्य देत आहेत, तर मुकुंद पुजारी यांच्या सामाजिक कार्याला आणि सर्वसमावेशक संपर्काला देखील मोठा प्रतिसाद मिळत असल्याची चर्चा आहे। निवडणुकीची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी गावात कार्यकर्त्यांच्या बैठका, संपर्क दौरे आणि रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे। आगामी काळात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नसली तरी सध्याच्या घडीला सरपंच पदासाठी धनाजीराव जगदाळे आणि मुकुंद पुजारी यांच्या दुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट होत असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे। आगामी कन्यागत महापर्वकाळ गावाचा सर्वांगीण विकास आणि भाविकांसाठी दर्जेदार सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने नृसिंहवाडीतील मतदार यंदा कोणाच्या पारड्यात मतांचे वजन टाकणार याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागून राहिले आहे। सध्या तरी अनुभवी धनाजीराव जगदाळे आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय मुकुंद पुजारी या दोन नावाभोवतीच निवडणुकीची चर्चा केंद्रित झाल्याचे दिसून येत आहे। SK न्यूज, सुरेश कांबळे, नृसिंहवाडी।